नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये टीईटी या एक्झामसाठी विचारण्यात येणारे परिसर अभ्यास म्हणजे EVS या सब्जेक्टचे PYQ घेणार आहोत. हा व्हिडिओ एक्झामच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. तुमचे किती आन्सर बरोबर येतात ते कमेंट करा. या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून टीईटी एक्झाम रिलेटेड सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. प्रश्न पहिला, पृथ्वीवर जीवनासाठी सर्वात आवश्यक घटक कोणता आहे? A. हवा, B. पाणी, C. माती, D. सूर्यप्रकाश. तर या ठिकाणी या प्रश्नाचे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक B. पाणी. तर याचे स्पष्टीकरण पाहू थोडक्यामध्ये. पाणी हा पृथ्वीवरील जीवनाचा सर्वात मूलभूत आधार मानला जातो. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे, कारण ते एक जागतिक द्रावक म्हणजेच युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणून कार्य करते, जे पेशींमधील महत्त्वाच्या रासायनिक अभिक्रिया घडवून आणण्यास मदत करते. पाण्याशिवाय कोणतेही सजीव दीर्घकाळ जिवंत राहू शकत नाहीत. यामुळे पृथ्वीवर जीवनासाठी सर्वात आवश्यक घटक पाणी हा आहे. यानंतरचा प्रश्न, पाण्याचे चक्र कोणत्या प्रक्रियांवर आधारित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A. बाष्पीभवन, संगणन आणि वर्षाव. जलचक्र ही पृथ्वीवर पाणी सतत फिरत राहण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यात खालील 3 मुख्य टप्प्यांचा समावेश होतो, ज्यामध्ये बाष्पीभवन, संघनन आणि वर्षाव हे आहेत. यानंतरचा क्वेश्चन, वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया कोणती? श्वसन, प्रकाश संश्लेषण, पचन, उत्सर्जन. तर या प्रश्नाचे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक B. प्रकाश संश्लेषण. हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाश, हवा, पाणी आणि पानांमधील हरितद्रव्य यांच्या मदतीने स्वतःचे अन्न तयार करतात. या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. या प्रक्रियेत अन्नासोबतच ऑक्सिजन देखील तयार होतो, जो सजीवांसाठी महत्त्वाचा असतो. यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सर्वात मोठा भाग कोणत्या घटकाने व्यापलेला आहे? ऑप्शन A. जमीन, ऑप्शन B. पाणी, ऑप्शन C. हवा, ऑप्शन D. बर्फ. तर याचे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन B. पाणी. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे, तर उर्वरित 29% भाग जमिनीने व्यापलेला आहे. यामुळेच अंतराळातून पाहिल्यास पृथ्वी निळी दिसते, म्हणून तिला निळा ग्रह असेही म्हणतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते अक्षय ऊर्जेचे स्रोत आहे? A. कोळसा, B. पेट्रोल, C. सौर ऊर्जा, D. नैसर्गिक वायू. तर याचे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन C. सौर ऊर्जा. अक्षय ऊर्जा म्हणजे असे ऊर्जेचे स्रोत जे निसर्गात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत आणि वापरल्याने कधीही संपत नाहीत. तर या ठिकाणी सौर ऊर्जा थेट सूर्यप्रकाशापासून मिळते, जो एक अक्षय आणि कधीही न संपणारा स्रोत आहे. त्यामुळे सौर ऊर्जा हे अक्षय ऊर्जेचे स्रोत आहे. पुढचा प्रश्न, झाडे तोडल्याने कोणता परिणाम होतो? A. पावसात वाढ, B. मृदाधूप, C. ऑक्सिजन वाढ, D. पर्यावरण शुद्धीकरण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन B. मृदाधूप. झाडांची मुळे मातीला घट्ट पकडून ठेवत असतात. जेव्हा झाडे तोडली जातात तेव्हा पावसाच्या पाण्यामुळे किंवा वाऱ्यामुळे जमिनीचा वरचा सुपीक थर वाहून जातो. याला आपण मृदाधूप म्हणतात. त्यामुळे झाडे तोडल्यामुळे मृदाधूप हा परिणाम दिसून येतो. यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते प्रदूषण नाही?
ए. वायू प्रदूषण, बी. ध्वनी प्रदूषण, सी. जल प्रदूषण, डी. प्रकाश संश्लेषण. तर या प्रश्नाचे करेक्ट आन्सर असेल डी. प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण ही वनस्पतीची अन्न तयार करण्याची एक नैसर्गिक आणि उपयुक्त प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही. उलट या प्रक्रियेमुळे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन बाहेर सोडते, ज्यामुळे पर्यावरण शुद्ध होण्यास मदत होते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण हे प्रदूषण नाही. नंतरचा क्वेश्चन, पृथ्वीचा सर्वात वरचा थर कोणता आहे? तर ऑप्शन आहेत मॅन्टल, कोर, क्रस्ट, लिथोस्फियर. तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, क्रस्ट. पृथ्वीच्या सर्वात वरच्या आणि पातळ थराला क्रस्ट असे म्हणतात. आपण सर्वजण या स्तरावर राहतो. याची जाडी जमिनीखाली साधारण 30 ते 50 किलोमीटर आणि महासागराखाली 5 ते 10 किलोमीटर असते. नेक्स्ट क्वेश्चन, पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी कोणता पदार्थ वापरला जातो? मीठ, क्लोरीन, साखर आणि सोडा. तर याचे आन्सर आहे ऑप्शन बी, क्लोरीन. पाणी शुद्ध करण्यासाठी आणि त्यातील हानिकारक जीवाणू व जंतू मारण्यासाठी क्लोरीन या वायूचा किंवा त्याच्या संयुगाचा वापर केला जातो आणि या प्रक्रियेला क्लोरिनेशन असे म्हणतात. पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी क्लोरीन हा पदार्थ वापरला जातो. नंतरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते नैसर्गिक साधन नाही? ए. पाणी, बी. हवा, सी. प्लास्टिक, डी. माती. तर या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, प्लास्टिक. प्लास्टिक हे निसर्गात आपोआप आढळत नाही. ते मानवनिर्मित रसायन आहे जे कारखान्यांमध्ये तयार केले जाते. हे निसर्गात लवकर विघटित होत नसल्यामुळे प्रदूषणास कारणीभूत ठरते. त्यामुळे प्लास्टिक हे नैसर्गिक साधन नाही. नेक्स्ट क्वेश्चन, वनस्पतीच्या मुळांचे मुख्य कार्य काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पाणी शोषणे. ऑप्शन क्रमांक बी, पाणी शोषणे. मुळांचे प्राथमिक कार्य जमिनीतून पाणी आणि खनिजांचे शोषण करून घेणे आणि ते झाडाच्या इतर भागांना पोहोचवणे हे आहे. तसेच मुळे झाडाला जमिनीत घट्ट रोवून धरतात. यानंतरचा प्रश्न पाहूया, पृथ्वीभोवती असलेल्या वायूंची थर म्हणजे काय? ए. वातावरण, बी. ओझोन, सी. हायड्रोस्फिअर, डी. बायोस्फिअर. तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, वातावरण. पृथ्वीला चोहोबाजूंनी वेढून असलेल्या वायूंच्या आवरणाला वातावरण म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन, ऑक्सिजन आणि इतर वायूंचा समावेश असतो. पुढचा प्रश्न, ओझोन थराचे कार्य काय आहे? ए. पाऊस पाडणे, बी. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करणे, सी. तापमान वाढवणे, डी. वायू निर्माण करणे. तर या प्रश्नाचे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करणे. वातावरणातील ओझोन थर सूर्यापासून येणारी अतिनील किरणे शोषून घेतो. ही किरणे सजीवांसाठी घातक असतात. यामुळे त्वचेचा कर्करोग आणि डोळ्यांचे आजार होऊ शकतात. त्यामुळे ओझोनचा थर पृथ्वीसाठी संरक्षक छत्री म्हणून कार्य करतो. यानंतरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणता प्राणी शाकाहारी आहे? तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, गाय. गाय हा एक शाकाहारी प्राणी आहे कारण ती फक्त गवत, पेंढा आणि इतर वनस्पतीजन्य पदार्थ खाते. म्हणून गाय हा प्राणी शाकाहारी आहे. पुढचा प्रश्न, पाण्याचे 3 अवस्थांमध्ये रूपांतर कोणत्या प्रक्रियेमुळे होते? तापमान बदलामुळे, दाबामुळे, प्रकाशामुळे आणि गुरुत्वाकर्षणामुळे. तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे तापमान बदलामुळे.
पाण्याचे घन, द्रव आणि वायू या 3 अवस्थांमध्ये रूपांतर होण्यासाठी तापमान हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तापमान वाढल्यास पाण्याची वाफ होते आणि तापमान कमी झाल्यास पाण्याचा बर्फ बनतो. यानंतरचा प्रश्न, पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आहे? ए. ऑक्सिजन, बी. कार्बन डायऑक्साइड, सी. नायट्रोजन, डी. हायड्रोजन. याचे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, नायट्रोजन. पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजन वायूचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच सुमारे 78% आहे. त्याखालोखाल ऑक्सिजन हा 21%, तर इतर सर्व वायू म्हणजेच ऑर्गॉन, कार्बन डायऑक्साइड इत्यादी हे 1% प्रमाणात असतात. म्हणून पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात नायट्रोजन हा वायू आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते अक्षय साधन आहे? या ठिकाणी अक्षय साधन कोणते ते विचारलेले आहे. तर याचे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, वारा. वारा हे एक अक्षय साधन आहे, कारण ते निसर्गात सतत उपलब्ध असते आणि याच्या वापरामुळे ते कधीही संपत नाही. वाऱ्याचा वापर करून पवनचक्कीद्वारे वीज निर्माण केली जाते. नंतरचा प्रश्न, पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? ए. सूर्य, बी. चंद्र, सी. मंगळ, डी. शुक्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चंद्र. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणजे नॅचरल सॅटेलाइट आहे. तो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो आणि स्वतःच्या प्रकाशाने चमकत नाही, तर सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो. अशा प्रकारे पृथ्वीचा उपग्रह चंद्र हा आहे. पुढील प्रश्न, पाण्याचे उकळण्याचे तापमान किती आहे? ए. 50 डिग्री सेल्सिअस, बी. 75 डिग्री सेल्सिअस, सी. 100 डिग्री सेल्सिअस, डी. 150 डिग्री सेल्सिअस. तर याचे करेक्ट आन्सर आहे 100 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन क्रमांक सी. समुद्र सपाटीवर शुद्ध पाण्याचा उत्कलन बिंदू म्हणजेच बॉइलिंग पॉइंट हा 100 अंश सेल्सिअस असतो. या तापमानाला पाण्याचे वाफेत रूपांतर होण्यास सुरुवात होते. म्हणून पाण्याचे उकळण्याचे तापमान 100 डिग्री सेल्सिअस आहे. नंतरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते जैविक प्रदूषणाचे उदाहरण आहे? ए. प्लास्टिक, बी. जंतू, सी. धूर, डी. ध्वनी. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जंतू. जैविक प्रदूषण म्हणजे जिवंत जीवांद्वारे होणारे प्रदूषण. जंतू म्हणजेच बॅक्टेरिया किंवा व्हायरस सांडपाणी किंवा कचऱ्यातून पाण्यात किंवा हवेत मिसळून रोगराई पसरवतात.